माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथमधून आपण महिमा जाणून घेत आहोत. एक एक संतांचा श्री संत चोखामेळा महिमा भाग तिसरा कथासार अभिवाचन करत आहे. भक्त नामदेवाची भेट. चोखांना अंतर्बाह्य संघर्षणाला तोंड द्यावं लागत होतं. अंतर्मनाची ओढ पंढरपुराच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी, त्यांच्या भक्तिप्रेमासाठी लागलेली होती. तर लौकिकात वावरणाऱ्या मनाला सामाजिक जीवनातील अन्यायाला तोंड द्यावं लागतं. त्यांच्या अंतकरणात विठ्ठल भक्तीचा अंकुर केव्हाच रुजलेला होता. पण भोवतालच्या परिस्थितीमुळे तो अंकुर दडपला जात होता. पांडुरंगाच्या दर्शनाची त्याच्या मनाची तळमळ थांबत नव्हती. पाय सारखे पंढरीकडे ओढ घेत होते. असेच एकदा तो आपल्या पत्नी समवेत कार्तिकी एकादशीला पंढरपूरला आले होते. दूरदूरच्या प्रांतातून वारकऱ्यांच्या दिंडी टाळ विणा मृदुंगांच्या साथीत विठ्ठल नामाचा घोष करीत आल्या होत्या. प्रत्येकाला पांडुरंगाच्या भेटीचा अलौकिक आनंद हृदयात मावेसा झाला होता. त्या आनंदाच्या उर्मीतून प्रत्येकाच पद न्यास टाळ्याच्या तालावर विठ्ठलाच्या नामस्मरणानं पडत होता. सर्वजण तानभूक हरपले होते. मृदुंगावर पडणारे दोन्ही हात विठ्ठलाचं नामच घुमवत होते. विणाच्या झिंकारातून विठ्ठल नाम झंकारत होते. चिपळ्यांच्या ओटी विठ्ठलाचीच गोटी चाललेली होती. अवघ्या आसमंतातील वातावरण विठ्ठलमय होऊन गेलं होतं. याच वेळी विठ्ठल मंदिराच्या जवळच वाळवंटात फार मोठा जनसमुदाय जमलेला होता. चोखोबांना मंदिरात कोण येऊ देणार होतं? ते मंदिराच्या आसपास घोटाळत होते. त्यांना तो जनसमुदाय दिसला. लगबगीने आपल्या पत्नीला बरोबर घेऊन ते त्या समुदायाजवळ गेले. कुणीतरी एक भक्त पांडुरंगाच्या नामस्मरणात देवभान हरपून गेलेला त्यांना दिसला. त्याच्या नामसंकीर्तनानं निरूपणानं ओघा जनसमुदाय भारावून गेले दिसत होता. कीर्तन करणाऱ्या त्या भक्ताने शुभ्र धोतर नेसलं होता. अंगार शुभ्र अंगारका घातला होता. डोईलाही शुभ्र पागोट गुंडाळलं होतं. गळ्यात तुळशी माळ होती. गळ्यात अडकवलेली विणा उजव्या हातानं छेडत होता. डाव्या हातातील चिपळ्या त्याला ताल देत होत्या. त्याच्या डोळ्यात अंतकरणातील अर्थ व्यक्त करीत होती. सर्वांचे चित्त त्यांच्या ठाई एकवटून गेलं होतं. दृष्टांत देत देत त्यांचं निरूपण चाललेलं होतं. निरूपणाचा एक भाग झाला की एक अभंग म्हणायचा. कोणता अभंग म्हटला तरी ऐकूया. सुखासाठी सुखा लागी करीसी तळमळ, करी तू पंढरीची जाय एक वेळ, मग तू अवघाची सुकरो पुहोसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. हा अभंग ऐकताच चोखोबाला गलबलून आलं. जन्मजन्मीच्या जखमेवर कुणीतरी फुंकर घातल्यासारखं वाटू लागलं. खरोखरीचे भाग्य सर्वांच्या वाटेला येईल काय? का अस्पृश्य म्हणून आपल्याला भाग्य नाकारलंच जाणार? या थोर भक्तांची वाणी भक्तभावानं भिजून गेलेली. तो माझ्या या प्रश्नाचं उत्तर देशील काय? चोखोबाचं अंतकरण धपापून गेलं होतं. आपल्या जीवनात काहीतरी संजीविक ठरेल असं ऐकायला आतुर झालं होतं. नामदेवाचं निरूपण पुढे चालत राहिलं होतं. बाप हो, आपली सारी धडपड सुखासाठी चाललेली असते. सर्वांना हवं असतं सुख, पण आपल्याला जे काही हवं असतं त्याचा आपण कधी खोलवर विचार करतो नाही. पण आपल्याला जे हवं असतं वाटतं त्याची पारख न करताच आपण ते मिळवायचा धडपड करतो. होय, त्यासाठीच आपली सारी धडपड चालली असते. आता विचार करा, जे मिळायला आपला जीव टाकतो तेच आपल्या हातात पडलं आणि विस्तवासारखं चटके देऊ लागलं, मग तक्रार का करावी बरं? देवाला प्रपंच मागतो, देव देतो प्रपंच. आता तो प्रपंच कसा करायचा ते हे देवानं सांगायचं का हो तुम्हाला? त्याला साक्ष ठेवून आपण प्रपंच करतो का? थोडा विचार करा. आपण प्रपंच होताना नेमकं त्यालाच विसरतो. प्रपंचातले सुख मिळवायच्या प्रयत्नातच सार आयुष्य घालवतो. होय ना? पण विचार करा, जो प्रपंच आधीच नास का, त्यातून संसाराची अमृताची गोडी कशी प्राप्त होणार? एक सुख मिळवतो, त्या एका सुखापोटी 10 सुखाच्या कल्पना गरजा पुढे उभ्या राहतात. त्या गरजा पुऱ्या करायला धावतो, पुऱ्या करतो. कोणी इथं थांबतं का? नाही, वाढतच पाहतो. हवं असलेलं एकपट सुख 100 सुखाच्या मागं धावायला लागतं. वेड्यासारखी धावतो आपण, दमून जातो, थकून जातो, पण आपण धावतच राहतो. या धावण्यात मिळालेलं सुख एक अनुभवायला आपल्या मनाला सवड असते का? धावता धावता थकून गेलेल्या मनाला ते सुख अनुभवायला ताकद राहिलेलीच नसते. होय की नाही? ते गळून गेलेलं असतं, थकून गेलेलं असतं. सारं आयुष्य असंच जातं धावण्यात. ते आपल्याला हवं ते कधीच अनुभवायला मिळत नाही. मग निराश होतो, दुःखी होतो, मग देवाची आठवण करीत बसतो. आता सांगा, देवाला प्रपंच मागा, तो वाढवा.
त्यातल्या गरजा पूर्ण करा. पण हे सर्व करताना ज्यानं तुम्हाला प्रपंच दिला त्या परमेश्वराला विसरू नका. त्याला न विसरता प्रपंच केला तर तुम्हाला प्रपंचातलं सुख अनुभवायला येईलच, पण त्याच्या पलीकडचं खरं सुख अनुभवायला येईल. प्रपंचातल्या त्या सुखानं गोडी येईल. म्हणून बाप हो, त्या पांडुरंगाला साक्ष ठेवून सांगतो, सुखा लागी करीसी तळमळ, तरी पंढरीशी तू जाय एक वेळ. बाप हो, तुम्ही या जगात जन्माला आला, ते जग कोणी निर्माण केलं? विश्वाची रचना कोणाला करणारा कोण? विश्वाचे सारे व्यवहार सुरळीत चालतात. निसर्गाचे नियम कधीही मोडले जात नाही. सूर्य उगवायला एक क्षणही वेळ लागत नाही, की तो एक क्षण लवकर उगत नाही. साऱ्या मागे कोणाची सत्ता? या पाठीमागे कोणाची तरी सत्ता असल्याशिवाय विश्वाचे नियंत्रण होत असेल काय? लोक हो, विश्वाचं हे नियंत्रण करणारी सत्ता गुप्त रीतीनं वावरत असते. तिच्या प्रेरणेशिवाय जगात पाणी हलत नाही. त्या सत्याधारी निर्गुण निराकार परमात्म्यानं जग ही कर्मभूमी निर्माण केली. ती त्याची कर्मभूमीवर त्याची सत्ता. त्यानं तुमच्यात आत्मरूपानं आपला एक अंश देऊन या कर्मभूमीवर तुम्हाला पाठवलं. कशाला? स्वस्थ बसायला? मुळीच नाही. त्यानं तुम्हाला इथं पाठवलं आहे ते कर्म करायला, कर्माचं आचरण करायला, कर्मत्याग करायला नाही. या कर्मभूमीवर येऊन तो आळशासारखा बसतो होतो, त्याला आवडत नाही. जो इथलं कर्म चोखपणे बजावतो त्याच्या प्रीतीला पात्र होतो. तुम्हाला परमेश्वर हवा आहे ना, मग त्यानं ज्या कार्यासाठी तुम्हाला इथं पाठवलं ते त्याचं काम मन लावून करा. त्याची मर्जी संपादून त्याला प्रेमानं आपलंसं करा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. भक्तांनो, परमेश्वराच्या कर्मभूमीवर आपण जे काम करतो ते परमेश्वराचे कार्य आहे. ते चोखपणे बजावलं पाहिजे. इथवर आपण आलो, पण ते चोखपणे बजवायचं कसं हेच खरं आहे. खरी कसोटी. आता हे पहा, ज्या देवाने आपला अंश देऊन आपल्याला कर्मभूमीवर पाठवलं, म्हणजे त्यानं त्याच्या प्रांतात आपली नेमणूक काम करण्यासाठी केली. त्याचं प्रेम ज्याला आपण शाश्वत सुख म्हणावं असं प्रेम, मग ते परमेश्वराचं प्रेम मिळवायचं तर त्याचं कार्य कसं केलं पाहिजे हे नको का जाणायला? धन्याच्या घरी आपण काम करतो, त्याचा मोबदला घेऊन घरचा येतो, पण केलेलं सारं काम घरी घेऊन येतो का? नाही. त्यावर सत्ता कुणाची असते? तर धन्याचीच. तसं इथं आपण जे काम करू त्या कामाच्या फळावर त्याची सत्ता, हे विसरू नका. तुम्ही बांधलेलं घर आहे त्याचं, तुम्ही पिकवलेलं शेत त्याचं, तेव्हा तुमच्या घरातली मालमत्ता त्याची. तुमच्या शेतात आलेलं पीक त्याचं, तुमच्या प्रांतात हसणारी, खेळणारी, बागडणारी मुलं त्याचे. या भावनेने कर्म करीत राहा. तुम्ही जे जे कराल त्याचं सारं फळ त्याला अर्पण करा. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करीत राहा. तुमच्या प्रपंचावर तुमची सत्ता नाही, ती सत्ता त्याची. तुम्ही तुमचा प्रपंच करीत नसता, तो परमेश्वराचा प्रपंच करीत असता. त्या दृढ श्रद्धेनं तुम्ही जर कर्म करीत राहिला तर त्या कर्मातून प्राप्त होणाऱ्या सुखाचा, दुःखाचा तुम्हाला स्पर्शही होणार नाही. तुमच्या मनाची अवस्था सुख दुःखापलीकडची होईल. कमळाचा जन्म पाण्यात, चिखलात, पण त्या पाण्याचा, चिखलाचा स्पर्श कमळाला होतो का? मुळीच नाही. तसं प्रपंचात राहून कर्माचं आचरण करूनही त्या कर्मात तुम्ही अडकून पडला नाहीत तर तुमचं अंतःकरण की त्यात आत्मरूपानं परमेश्वराचा अंश राहिलेला आहे ते निर्मळ राहतील. त्या अंतःकरणरूपी गाभाऱ्यात परमात्मा प्रीतीचा प्रकाश उजळेल. जीवाशिवाची भेट तेथच होईल. बोला पुंडलिक वरदाय हरी विठ्ठल. मग आता सांगा की परमेश्वर तुमच्या ठिकाणीच आहे की नाही? परमेश्वर तुमच्या कर्मात आहे, तो तुमच्या धर्मात आहे. कर्म आणि धर्म याचा चरण आपल्या आत्म्याला साक्षी ठेवून केलं तो अंतरात्मा आपण बजावलेल्या कर्माचा संदेश परमात्मापर्यंत पोहोचवतो. परमात्मा तुमच्यावर विळतो, प्रसन्न होतो. या आपल्या समर्पित अशा भक्ताचे सर्व कोड पुरवतो, त्याच्याबरोबर राहतो. त्याची सर्वच कामं पवित्र झाल्यानं तो स्वतःहून त्याची कामं करू लागतो. विचारून पहा, वाटलं तर आमच्या हे जनाबाईला चोखोबांनी नामदेवाच्या अंगुली निर्देशनाप्रमाणे जनाबाईकडे पाहिलं. ती एक दाशी होती म्हणून ऐकलं होतं त्यांनी. आज हीच जनाबाई परमेश्वराची लाडकी लेक आपल्यासारखी सुखी आनंदी दिसली आणि त्यांना हे पाहून हायसं वाटू लागलं. आजवर अंधाराची वाट मळत चालव, आता कुठं प्रकाशाच्या किरण दिसू लागलाय असं वाटू लागलं. ते आणि त्यांची पत्नी अंतकरणाचे कान करून कीर्तन ऐकत होते. नाम्याचं नामदेव पुढे सांगत होते. पांडुरंगाच्या लाडक्या लेकांनो, माझं एक वार ऐका. सर्व कर्तव्य कर्म त्या परमेश्वराला भक्तिभावानं अर्पण करा. परमेश्वराचं बुद्धीनं भावनेनं कर्माचं आचरण करणं ही थोर भक्ती.
म्हणून सांगितले भगवान कृष्णानं, अर्जुन मोहान पसला हे सार माझे आत्म स्वकीय, त्यांना मारून मी राज्य कसं उपभोगू, असा प्रश्न विसरू लागला. कृष्णाला धनुष्य खाली टाकलं त्यानं. कृष्णानं त्याला हाच स्वधर्म निरूपिला की ते परमेश्वरार्पण बुद्धीनं स्वकर्माचे आचरण करायला लावलं. त्यानं त्याला मी माझी कर्म माझ्या आपते सारी माया आहे, मोह आहे, महामोह ही माया दूर सारून आता सांगितल्याप्रमाणे कर्म केली तर परमात्मा दूर नाही, तो सदा सानिध्य असल्याचा अनुभव येईल तुम्हाला. नामदेवांनी नामस्मरणाला सुरुवात केली. सर्व लोक तल्लीन होऊन विठ्ठल 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 म्हणून टाळ्या वाजवू लागले. समाधी सुखच अनुभवत होते सारेजण. चोखोबांनी नामस्मरणाचा अनुभव नामदेवाच्या सहवासात दुरून अनुभवला होता. नामस्मरणाची टाळ्यांची लय वाढत गेली. इतक्यात नामदेवाने हो करून नामस्मरण थांबवलं. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल हा नामघोष झाला. निरूपण पुढे सरकू लागलं. आता नामदेव काय सांगतायत ते चोखोबा कान देऊन ऐकू लागले. पांडुरंगाच्या पायकांनो, परमेश्वरार्पण बुद्धीनं कर्म करीत राहिल्याचा आणखी एक थोर असा लौकिक फायदा होतो पहा. तुमची परमेश्वरावर श्रद्धा आहे, मग त्या परमेश्वराला अर्पण होणारी कर्म तुम्ही वाईट कशी कराल. आपली सर्व कर्तव्य कर्म परमेश्वराला अर्पण करून त्याचं प्रेम मिळवायचंय, तर मग त्याला न खपणारी न आवडणारी कर्म आपण कशी करू बरं. करणारच नाही. आपली कर्म शुद्धच राहतील. शुद्ध कर्मचरणानं आपलं अंतःकरण शुद्ध होईल. आपल्यासारख्या भक्ताला वेगळ्या नीतीकरणाची गरजच पडणार नाही. आपल्या भक्तिभावातच नीतिशास्त्राचं प्रबंध दडलेलं. भक्तिभावानं परमेश्वरापण बुद्धीनं केलेली कर्म सर्व मानव समाज आचरू लागला तर सर्व समाजाची नैतिक परिशुद्धी होईल आणि जनातच तुम्हाला जनार्दन दिसू लागेल. बाप हो, परमेश्वर आवळात आहे असं आपण म्हणतो. त्याच्या पाया पडायला देवळात जातो. पण त्यावेळी आपल्या मनात भाव कोणता असतो. हे विटेवरचं परब्रह्म म्हणजे माझ्या अंतःकरणात नटलेल्या भरून राहिलेल्या परब्रह्माचं ते प्रतिबिंब होईल, अशी आपली भावना असते का. असा जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा तुम्हाला हे अनुभव येईल की तोच परमेश्वर विश्वात भरून राहिलेला ते परब्रह्म अनादी अनंत निर्गुण निराकार परमात्म तत्व आत्मरूपानं प्रत्येक प्राणी मात्रात प्रत्येक मानवात दडून राहिलेलं असंख्य मानवाच्या समाजात तोच जनार्दन आहे. प्रत्येकाचं शरीर मग तो कोणी किती असो, उच्च वर्गातला असो की आपलं समजतो त्या नीच योनीतील असो, परमेश्वराचं मंदिर आहे. सारी माणसं परमेश्वराचीच लेकरं. त्याच्यातच तोच आत्मरूपानं नटलेला ही सर्व माणसं मिळून विराट समाज होतो. तो विराट समाज म्हणजेच तो विराट पुरुष. त्या विराट पुरुषात कसले भेदाभेद मानतात. हे कसं शक्य आहे. कशाला बरं उगाच भेदभाव मानायचा. प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वराचा अंश आत्म्याच्या रूपात असतो ना, मग तो परमेश्वराचा अंश अस्पृश्य कसा असेल. परमेश्वराला हीन अस्पृश्य लेखाल काय. तुम्ही बरं त्याचं शरीर अस्पृश्य असं म्हणाल तर त्या आत्म्याचं ते मंदिर अस्पृश्य कसं असेल. मंगल भेदाभेद विसरून जा. परमेश्वराच्या दरबारात मंजूर नाही. आमच्या भक्ती मार्गात अस्पृश्य भेद नाही. भक्त झाला तो भगवंताला येऊन मिळाला. तुम्ही अमंगल भेदाभेद पाळला तर त्या जनता जनार्दनाचा रोष पत्कराल. पांडुरंगाचा निरोप सांगतोय की तुम्हाला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. गोपाळ कृष्ण महाराज की जय. चोखोबांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. नामदेव एकेका तत्वाचा विस्तार क्रमशः करीत होते. तत्व निरूपण झाल्यावर प्रत्येक वेळी खऱ्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याची तळमळ लागून राहिली असेल तरी तू पंढरीशी जा एक वेळ म्हणून सांगत होते. अस्पृश्य म्हणून पांडुरंगाच्या भक्तीचं भाग्य आपल्याला असंच जन्मभर नाकारलं जाणार काय. या प्रश्नाचं उत्तर भक्त नामदेवाच्या वाणीतून त्यांना मिळालं होतं. आपण या भूमीवर आहोत असं त्यांना वाटतच नव्हतं. नामदेवांनी आपल्याला वैकुंठी नेऊन वैकुंठीच्या रायाचंच दर्शन घडविण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ते आपल्या पलीकडे मधून मधून पाहत आणि भरल्या नजरेनं सांगत होते की हा नामदेवच आपल्याला पांडुरंग म्हणून भेटतोय. भक्तीचं खरं मर्म या नामदेवाची कोलून सांगितलं. आपण हे माणसंच आहोत. हा साक्षात्कार त्यांनीच आपल्याला पहिल्यांदाच घडवला. महाराला त्यांच्या उभ्या आयुष्यात पिढ्यानपिढ्या अमृत मधुर संजीवन बोल कधी ऐकायला मिळाले नव्हते. चोखोबाचे देव्हाळ हरपून गेलं होतं. आनंदात यशानं डोळे पाण्यानं तरारून आले होते. अंगाला कंप सुटला होता. होटातून शब्द उमटत नव्हता. पिढ्यानं पिढ्या माती बसलेल्या शापाला आज उशाप मिळालेला होता. कसला. माणुसकीचा.
नामदेवाने कीर्तनाचा पूर्वरंग इथंच थांबवला. सर्वांना बुक्का लावला गेला. नामदेव निरूपणाचा अभंग. सुका लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरासी. घोळून घोळून म्हणत होते. विनयच्या जनकारात सर्वांचे अंग शहारून जात होते. पंढरीला आल्याने खरोखरीच सर्वांच्या मनातील द्वैत नाहीसं झालं होतं. नाम याच्या मधुर मधुर अमृत वाणीनं सर्वांचे कान ब्रह्मरस पिऊन तृप्त झाले होते. चोखोबांना आपण स्वप्न नगरीत वावरत आहोत असं वाटत होतं. म्हणून की काय ते आपल्या पत्नीला विचारित होते, कारभारणी आपण कुठं आहोत, तुला तरी भान आहे का? साक्षात पांडुरंगच नाचतोय आपल्या पुढं. नाही, लोकांनी देवाच्या देवळात येऊ दिलं आपल्याला, तरी माझा विठोबा याच्या रूपाने मला दर्शन देते बघ. चोखोबांनी पाठोपाठ सोयराबाईने डोळ्यात अश्रुपुसात हात जोडले. बुक्का लावून झाल्यावर नामदेवांनी अभंग आटोपता घेतला. कंबर कसून भक्त प्रल्हादाच्या आख्यानास सुरुवात केली. भक्ती तत्वाचं निरूपण प्रल्हाद चरित्राच्या आधारे करता करता नामस्मरण भक्तीचे सामर्थ्य, भक्तीचे सर्व स्पर्शित्व, सर्व गामित्व, सुगमत्व त्यांनी मोठ्या रसाळ वर्णीने दृष्टांताच्या आधारे केले. भक्ती हा साधन मार्ग इह आणि पर अशा दोन्ही जीवननिष्ठा कशा सांधून घेणार आहे याचे परोपरीने निरूपण केले. भक्त प्रल्हादाचे आख्यान ऐकून भक्तीचं एक प्रात्यक्षिकच सर्वांच्या अनुभवाला आलं होतं. उत्तर रंग संपला, सुका लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. हा अभंग पुन्हा होईला. आरती झाली. पांडुरंगाच्या जयघोषात कीर्तनाची सांगता झाली. सर्व श्रोते भरल्यांतकरणानं उठले. नामदेवाच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू लागले. चोखोबांची पंचायत झाली. अंतकरण नामदेवांचे चरण स्पर्शाला ओढ घेत होतं. मन संकोचत होते. भीती वाटत होती त्यांना. नामदेवाच्या ध्यानात ही गोष्ट आली. त्याने दूर उभ्या असलेल्या पती पत्नींना हाक मारून जवळ बोलावलं. संकोचानं कारण विचारलं. चोखोबा डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, महाराज, म्या तुम्हाला दुरूनच नमस्कार केलेला बरा. मला अधिकार नाही तुमचे चरण शिवायचा. मी जातीनं मार. माझं नाव चोखोबा. तुमच्या अमृतसारख्या गोड वाणीतून आज जन्मजन्मीच्या शापातून सुटका झाल्याचा आनंद होत आहे. पण मी एक विचारू का देवा? आम्ही जातीनं मार. आम्हाला समाजानं दूर लोटलं, पण तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे परमेश्वर करील का हो आम्हाला जवळ? करील का जवळ? चोखोबा, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला. माणसं तुम्हाला जवळ करीत नाहीत, तुमच्या स्पर्शाचा विटाळ मानतात. पण खरं सांगू, हे सर्व अज्ञानातून निर्माण झालेलं समज आहे. त्यांना खरा देव, खरा धर्म समजत नाही, म्हणून चालले आहे ते सारे प्रकार. पण फार दिवस चालणार नाहीत. आमच्या भक्तिपंथानं सर्व जातीतील लोकांना एकाच परमेश्वराच्या मंदिरात एकत्र आणायचं ठरवलं. आमच्या हे विटेवरच्या परब्रह्माचे समचरण तुला लवकरच दिसतील. आमच्या ज्ञानीयांच्या राजानं, ज्ञानदेवानं सर्व मानवजातीसाठी भगवान कृष्णानं सांगितलेलं तत्वज्ञान आपल्या मराठी भाषेत कोणालाही सहज समजेल अशा रीतीनं सांगितलं आहे. त्याच्या आधारानं एकेका जातीत एक एक संत निर्माण करायचा आणि सर्व जाती उच्चारून सर्वांना एकाच भक्तिपंथाच्या छत्राखाली समत्व भावानं आणण्याचा वसा घेतलेला आम्ही. त्याच्याकडून तुम्हाला परमात्मा प्रेमाची आस लागून राहिलेली आहे ना, मग परमेश्वराचं अखंड नामस्मरण करीत जा. तुम्हाला परमेश्वर भेटेल. तुमचं जन्मजन्मीचं दुःख नाहीसं होईल. चोखोबांनी त्यांच्या पत्नीनं सदगतीत अंतकरणानं नामदेवाच्या पायाशी स्पर्श न होईल अशा रीतीने जमिनीवर डोकं ठेवलं. पण नामदेवाने त्यांच्या मनातला वाटणारा संकोच कायमचा दूर व्हावा म्हणून त्यांच्या डोक्यावर आपला हात ठेवला. चोखोबांचे अंग शहारून गेलं. जन्मजन्मीचं हिनं तगळून पडत असल्याचा भास झाला. काहीतरी दिव्य अंगात संचारू लागल्याचा अनुभव येऊ लागला. नामदेवाने विठ्ठलाचं 3दा नाम उच्चारलं. चोखोबांना नामदेवाकडून सबीज नाम प्राप्त झालं. काय नाव प्राप्त झालं? सबीज. चोखोबांचं सारं भाव जीवन पालटून गेलं. अंधारानं दाटून गेलेल्या निबिड अरण्यात त्यांना प्रकाशाचा एक किरण भेटला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया.